नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे आज बुधवार दिनांक 18 रोजी पहाटे 5 वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील तसेच अमोल केसरकर यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करण्यात आले. हिंदू धर्मासाठी महिनाभर अमानुष यमयातना सहन करून धर्मासाठी बलिदान दिलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव यांच्या वतीने दरवर्षी बलिदान मास पाळण्यात येतो. गेली 28 वर्षे बेळगावमध्ये हा बलिदान मास सातत्याने पाळला जात आहे. या काळामध्ये अनेक धारकरी आपल्या आवडीच्या गोष्टींचा त्याग करून बलिदानाची जाणीव जिवंत ठेवतात. प्रत्येक हिंदू समाजामध्ये बलिदानाची भावना दृढ व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. दरम्यान येत्या रविवारी दिनांक 22 रोजी लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास सर्व धारकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रांतप्रमुख श्री किरण गावडे यांनी केले आहे. डीजीपी आलोक कुमार यांनी मंगळवार दिनांक 17 रोजी हिंडलगा केंद्रीय कारागृहाला अचानक भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची सखोल पाहणी केली. ते कारागृह व सुधारणा सेवा विभागाचे राज्य पोलीस महासंचालक असून त्यांनी तुरुंगातील आणि बाहेरील सुरक्षा व्यवस्था, कैद्यांवरील देखरेख तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. डीजीपींनी स्पष्ट केले की कोणत्याही बेकायदेशीर हालचाली आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. कारागृहात 5G जॅमर असूनही नेटवर्क मिळत असल्याच्या तक्रारी तसेच बाहेरून मोबाईल फोन आणि अंमली पदार्थ फेकले जाण्याच्या आरोपांवर गंभीर चर्चा करण्यात आली आणि कडक उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. बैठकीमध्ये कारागृह विभाग उत्तर विभागाचे आयजीपी TP शेषा, आयजीपी चेतन सिंग राठोड, आयुक्त भूषण बोरसे, SP K रामराजन, कारागृह अधीक्षक कृष्णमूर्ती व इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच कारागृह सुरक्षेत ढिलाई न करण्याचे आदेश डीजीपींनी दिले. बेळगाव शहरातील बिम्स रुग्णालयात मंगळवारी स्टाफ नर्सवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ परिचारिकांनी आपत्कालीन विभागासमोर रुग्णालय बंद ठेवून तीव्र आंदोलन केले. आरोप आहे की मानसिक अस्वस्थतेने त्रस्त असलेल्या एका युवतीला हात धरून नेत असताना स्टाफ नर्स बसवराज कबाडगी यांच्यावर त्याच्या नातेवाईकांनी हल्ला केला. जखमी बसवराज कबाडगी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि घटनेप्रकरणी APMC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. परिचारिकांनी आरोपीवर कडक कारवाई करण्यास तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षितता देण्याची मागणी केली. आंदोलनस्थळी बिम्सचे संचालक अशोक शेट्टी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. बेळगाव शहरातील आझाद गल्ली परिसरात हेस्कॉमच्या वतीने उभारलेल्या वीज ट्रान्सफॉर्मरला काल मंगळवारी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीमध्ये ट्रान्सफॉर्मरमधील संपूर्ण वायरिंग जळून खाक झालं. मात्र स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ मुख्य स्विच बंद केला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. सदर ट्रान्सफॉर्मर अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असून त्याजवळ मशीद आहे. तसेच परिसरात दररोज नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते, त्यामुळे सुरक्षा धोका वाढला आहे. स्थानिक नागरिकांनी ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी केली असून भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी असे आवाहन केले आहे. दरम्यान या घटनेमुळे काही काळ परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. संबंधित विभागाकडून दुरुस्तीचं काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे. जिल्हा पोक्सो न्यायालयाने लग्नाचे आमिष दाखवून अनुसूचित जातीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आकाश भरतकुमार दोडिया वय 23 याला 30 वर्षांचा सश्रम कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, असा निकाल न्यायाधीश CM पुष्पलता यांनी मंगळवारी जाहीर केला. सरकारी पक्षाच्या माहितीनुसार आरोपीने 14 नोव्हेंबर 2022 रोजी पीडित मुलीला प्रेम व लग्नाचा आमिष दाखवून गुजरातच्या अहमदाबाद येथे नेले आणि तिथे आपल्या आत्याच्या घरी ठेवले, जिथे लैंगिक अत्याचार घडला. घटना उघडकीस आल्यावर पीडितेच्या कुटुंबियांनी कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आणि पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला.
खडेबाजार उपविभागाचे तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त के चंद्रप्पा यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये 7 साक्षीदार, 49 कागदोपत्री पुरावे आणि 7 मुद्देमाल सादर केले गेले. पुराव्यांच्या आधारे आरोपी दोषी ठरला असून न्यायालयाने त्याला दंड न भरल्यास अतिरिक्त 2 वर्षांची शिक्षा भोगावी लागेल. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार पीडितेला 4 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देखील दिले आहेत. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड सांस्कृतिक खाते आणि बेळगाव महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 19 रोजी सायंकाळी 5:30 वाजता छत्रपती शिवाजी उद्यानात शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी 9:30 वाजता शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल, तर पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील, तर आमदार आसिफ सेठ अध्यक्षस्थानी असतील. साहित्यिक डॉक्टर CK जोरापूर यांचे विशेष व्याख्यान होणार असून कार्यक्रमात जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि विधान परिषद सदस्यही उपस्थित राहणार आहेत. शिवजयंती सोहळा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्साह वाढवणारा ठरणार असून नागरिकांनी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. बेळगाव शहरातील पिरनवाडी गावातील 7 ते 8 वर्ष वयोगटातील 4 शाळकरी मुले मंगळवारी सायंकाळी येळूर शिवारात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. माहितीनुसार ही मुले गल्लीत खेळत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फिरायला नेण्यासाठी दुचाकीवर बसवले आणि नंतर येळूर गावाच्या शेतवाडी परिसरात सोडले. येळूर येथील काही शेतकऱ्यांना शेतात भटकताना मुले दिसल्यावर कार्लेकर बंधूंनी मुलांशी संवाद साधून त्यांची परिस्थिती समजून घेतली आणि ग्रामस्थांनी माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील यांच्यासह पोलिसांना माहिती दिली. सकाळपासून मुलांचा शोध घेत असलेल्या पालकांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती आणि पोलिसांनी तात्काळ श्री विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरातून मुलांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले. मुलांची ओळख पटवून पालकांना सुपूर्द केल्यानंतर पोलीस पुढील तपास करत असून मुलांना दुचाकीवरून नेणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील हालगाजवळ दारूच्या नशेत कार चालवत असलेल्या चालकाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने देवेंद्र चौगुले वय 58 हे गंभीर जखमी झाले होते. मात्र उपचारादरम्यान 12 फेब्रुवारी रोजी बिम्स रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी प्रसाद रंगनाथ मारला, मूळ मंगळूर व सध्या राहणार पुणे, याला वाहनासह ताब्यात घेतले. तसेच वैद्यकीय तपासणीत तो दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले. PI सुंदरेश के होळेनावर यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या वेगवान कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि DCP यांनी पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने नागरिकांना दारू पिऊन वाहन चालवण्याचे गंभीर परिणाम समजावून सांगत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. कौटुंबिक वादातून बेनकनहळ्ळी परिसरात झालेल्या मारामारीत 3 जण जखमी झाले असून या प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 12 जणांच्या टोळक्याने साळुंखे कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 3घांना दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 7 जणांना ताब्यात घेतले आहे, तर इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. याबाबत माहिती देताना भूषण बोरसे, पोलीस आयुक्त बेळगाव यांनी सांगितले की फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बेळगावच्या ऑटोनगर परिसरातील औद्योगिक व्यावसायिकांनी ई-अस्थी प्रकरणामध्ये होत असलेल्या विलंबाविरोधात महापालिका कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन छेडले होते. यावेळी उद्योजकांनी आरोप केला की गेल्या वर्षभरापासून ई-अस्थी संदर्भातील त्यांची मागणी प्रलंबित असून वारंवार निवेदने दिल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. व्यावसायिकांनी सांगितले की ई-अस्थी कागदपत्रांशिवाय बँक कर्ज मंजूर करण्यास नकार दिला जात असून त्यामुळे उद्योग विस्ताराचे नियोजन ठप्प झाले आहे आणि आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. अधिकाऱ्यांकडून साधे स्पष्टीकरण देण्यासाठीही महिनोन्महिने विलंब होत असल्याने उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी ही दिरंगाई अन्यायकारक असून स्थानिक उद्योगांसाठी घातक असल्याचे नमूद करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत मित्रा फाउंडेशन बेळगाव यांच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. साई सोमनाथ आर्केड, पहिला मजला, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव येथे सकाळी 9:30 ते दुपारी 12:30 या वेळेमध्ये हे शिबिर संपन्न होईल. आपला समाज, आपला व्यवसाय या भावनेतून गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदानाच्या महादानामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी विकास मांडेकर, संपर्क क्रमांक 9341107673 किंवा आनंद काटकर 9449225445 यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजकांतर्फे कळवण्यात आले आहे. शहरातील खडेबाजार परिसरात गेल्या 8 दिवसांपासून धुळीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहेत. पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता, मात्र पाईपलाईनचं काम पूर्ण होऊनही रस्त्यावर टाकलेली माती तशीच पडून असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या धुळीमुळे परिसरातील व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुकानांमध्ये सतत धूळ साचत असून मालाचं नुकसान होत आहे. तसेच ग्राहकांनाही याचा त्रास सहन करावा लागतोय. व्यापाऱ्यांनी वारंवार रस्त्यावर आणि मातीवर पाणी मारण्याची वेळ आली आहे, जेणेकरून धूळ कमी होईल. तसेच संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्ता व्यवस्थित सपाट करून पुन्हा बांधकाम करावे अशी मागणी करण्यात येत आहे. महापालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बेळगावमध्ये मंगळवार दिनांक 17 रोजी अंदाजे 30 ते 35 वयोगटातील एक अनोळखी तरुण रेल्वे रुळावर मृत अवस्थेत आढळला. शव बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात नोंदवून सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागृहात ठेवण्यात आले आहे. मृत व्यक्तीचे नाक आणि चेहरा लांबट, डोक्यावर 2 इंच काळे केस असून लहान मिशी आहे. तसेच हातावर इंग्रजीत एस असे नोंदवलेले आहे. त्याने चॉकलेटी रंगाचे जॅकेट, काळ्या रंगाचे फुल शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट परिधान केलेली होती. त्याची उंची 5 फूट 7 इंच असून शरीर सडपातळ आणि गव्हाळ वर्ण आहे. पोलिसांनी नागरिकांना या व्यक्तीबद्दल अधिक माहिती असल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने स्पंदन असोसिएशन बेळगाव यांच्या वतीने मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी बालविवाह मुक्त जिल्हा अभियानांतर्गत जागृती फेरी काढण्यात आली, जी कन्नड साहित्य भवनापासून सुरू झाली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश संदीप पाटील यांच्या हस्ते या यात्रेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा पंचायत, महिला व बालकल्याण विभाग, पोलीस विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण विभाग यांच्या सहकार्याने स्पंदन असोसिएशनकडून 100 दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये बालविवाहाच्या घटनांवर लक्ष केंद्रित करून समाजात जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. तसेच कायदेशीर वय पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याचे आवाहन केले आहे. जागृती फेरीमध्ये राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या NSS व समाजकार्य विभागातील विद्यार्थी, उपायुक्त नारायण बर्मणी, RCU NSS प्रमुख प्राध्यापक संतोष आणि डॉक्टर देवता यांच्यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. रमजान ईदच्या पवित्र महिन्याला उद्या गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारीपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. चंद्रदर्शनानंतर अंतिम निर्णय होईल. प्रसंगी शहरातील बाजारपेठा खरेदीदारांनी गजबजल्या असून खजूर, सुकामेवा, मिठाई, फराळ, फळे आणि इफ्तारसाठी लागणारे पदार्थ मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी उपलब्ध आहेत. कपड्यांच्या दुकानदारांनी ईद निमित्त नवनवीन कलेक्शन आणले असून पुरुषांसाठी पठाणी ड्रेस आणि पायजमा तर महिलांसाठी साड्या, लेहंगा तसेच आकर्षक पोशाख उपलब्ध आहेत. रमजान महिन्यामध्ये मुस्लिम धर्मीय सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजा अर्थात उपवास ठेवतात. दिवसभर प्रार्थना, दानधर्म आणि आध्यात्मिक चिंतनाला विशेष महत्त्व दिलं जातं. शहरभर मशिदींमध्ये नमाज आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होणार असून बांधवांमध्ये सहकार्य, दानधर्म आणि भक्तीचे वातावरण अनुभवायला मिळणार आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी मंगळवार दिनांक 17 रोजी येळ्ळूर अनगोळ रस्त्याजवळील एका सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 9 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे विनय मोरे वय 22, राजा मापनकर वय 22, रोहित उर्फ साहिल चौधरी वय 23,
मोहम्मद हनीफ मुल्ला वय 61, फकीरप्पा किलारी वय 60, नागेश देसुरकर वय 34, प्रकाश सुतार वय 34, सागर रवुला वय 35, विजया सिद्धप्पा यांचा समावेश आहे. ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी अंदर बहार नावाचा जुगार खेळत होते. छाप्यामध्ये आरोपींकडून एकूण 27,960 रुपये रोख रक्कम आणि पत्त्यांचे बॉक्स जप्त करण्यात आले. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जमखंडी मिरज महामार्गावर आज बुधवार दिनांक 18 रोजी अलखनूरजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात घडला. अपघातामध्ये दुचाकीवरील गिरीश हनुमंत कुंद्राळ, पत्नी मंजुळा आणि मुलगी आराध्या यांचा जागीच मृत्यू झाला. गिरीश कुंद्राळ हे जयसिंगपूर येथील खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होते. पोलिसांच्या माहितीनुसार कुडची हारुगेरी क्रॉस दरम्यान करिसिद्धेश्वर महाद्वार जवळील धोकादायक वळणावर जमखंडीकडून कुडचीकडे येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. 18 वर्षांखालील अल्पवयीन मुलांकडून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बऱ्याच वेळा इंस्टाग्राम, फेसबुक यासारख्या प्लॅटफॉर्मवर अश्लील व आक्षेपार्ह मजकूर येत असून याचा विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे 18 वर्षांखालील अल्पवयीन मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यास निर्बंध घालावे अशी मागणी अवधूत तुडवेकर यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर AI टेक्नॉलॉजीचा चुकीचा वापर करून फोटो मॉर्फिंग तसेच डीप फेक केले जात आहे. तरुणींचे फोटो डाउनलोड करून मॉर्फिंग करण्याचे प्रकार समोर आले आहेत. यातून ब्लॅकमेलिंग व इतर प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडिया वापरण्याचे व्यसन तरुणाईला जडत आहे. या सर्वांचा विचार करून 18 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरण्यावर निर्बंध घालण्याची मागणी केली. यावेळी पद्मप्रसाद हुली, राजू टक्केकर, शशिकांत आंबेवाडीकर, मायकल पिंटो व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.